अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. एक मोठा चमत्कार स्वामी भक्तांच्या दिशेने येत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आत्तापर्यंत जे तू दुःख सहन केलं आहे त्याचा आता शेवट होणार आहे. तुझ्या चांगल्या दिवसाची सुरुवात होणार आहे. बाळा, एक काळ असा असतो की ज्या काळामध्ये आपल्याला पूर्ण दुःख सहन करावे लागते, परंतु तो काळ आता लवकरच संपणार आहे. कारण माणसाचं कर्म माणसाच्या कामी येत असतं. बाळा, तुझं चांगलं कार्य तुझ्या कामी येणार आहे. म्हणून चांगलं कार्य करत असशील तर थांबू नकोस. मी तुला साथ देणार आहे. जीवनाच्या प्रत्येक वाटेवर जेव्हा जेव्हा तुला त्रास होईल तेव्हा तेव्हा मी तुझ्या मदतीसाठी उभा राहील. बाळा, इथून मागे जे झालं ते आता सोडून दे. येथून पुढे जे करायचं आहे त्याच्या विचाराला आता सुरुवात कर. कारण जर तू मागील गोष्टींची चिंता करत बसला तर तुझ्या प्रगतीमध्ये मोठा अडथळा निर्माण होईल आणि नकारात्मक विचाराने तुझे पूर्ण मन दुखावून जाईल. म्हणून बाळा, मनाला दुःखी करू नकोस. मन जेवढं प्रेमळ असेल, मन जेवढं शुद्ध असेल तेवढं तू आयुष्यामध्ये पुढे जाणार आहेस. सहमत असल्यास आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब कर आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. स्वामी म्हणतात, तुझ्या दुःखाचा आता शेवट झाला असं समज आणि चांगल्या दिवसांची सुरुवात होत आहे असा विचार कर. बाळा, जीवनात प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी कष्ट हे करावेच लागतात. कष्टाला पर्याय अजिबात नाही. परंतु कष्ट करण्याबरोबरच आपल्याला भक्तीची गरज असते आणि हीच भक्ती आता तुझ्या कामी येणार आहे. तुला मोठा चमत्कार बघायला मिळणार आहे. एक सुंदर अशी गोड बातमी तुला मिळणार आहे. घाबरू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. सहमत असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप कर आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. बाळा, मनामध्ये येणारे भयानक विचार, मनामध्ये असणारी भीती जेव्हा दूर करशील तेव्हा तुला असा अनुभव येईल की स्वामींची प्रचंड शक्ती आपल्यासोबत आहे. स्वामींचे स्वामीबळ आपल्या कायम पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, तू फक्त प्रयत्न कर. तुझ्या यशाला अजिबातही धक्का लागणार नाही. तुझं यश तुला मिळणारच आहे. फक्त तुझं काम तू नियमितपणे प्रामाणिकपणे कर. बघ, कुठलीही वाईट शक्ती तुझ्या आजूबाजू देखील फिरकणार नाही. कारण माणसाचं सर्व काही त्याच्या कर्मावर अवलंबून असतं. बाळा, आजचा हा व्हिडिओ बघत आहेस तर घाबरू नकोस. कारण चमत्कार तुझ्या दिशेने येत आहे. तू आता भाग्यवान ठरणार आहे. कारण तू आता माझा लाडका भक्त झाला आहेस. बाळांनो, स्वामींच्या दरबारामध्ये थोडासा उशीर नक्की होईल, परंतु अंधार तर अजिबात नाही. जीवनात थोडासा विलंब झाला तर होऊ द्या, परंतु माघार घेऊ नका. स्वामी परीक्षा बघत आहेत. स्वामी तुम्हाला योग्य ते फळ देणार आहेत. स्वामींच्या परीक्षेमध्ये आता आपल्याला पास व्हायचं आहे. स्वामींचा लाडका भक्त बनायचा आहे. सहमत असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी मी तुमचा लाडका भक्त आहे टाईप करा. कधीकधी माणसाला याचा पश्चाताप होतो की आपण जीवनात काहीच केलं नाही. म्हणून बाळा, अजूनही तुझ्याकडे वेळ आहे. स्वामी म्हणतात, तू प्रयत्न करत राहा, थांबू नकोस. थांबला तर तो तुझा शेवट होईल. म्हणून तुझा शेवट होऊ द्यायचा नाही. सर्व दरवाजे बंद झाले तरी चालतील. तुझ्यासाठी मी नवीन दरवाजा उघडणार आहे. हे तर नशीब आहे, नशीब बदलणार आहे. हे तर वाईट दिवस आहे, ते संपणार आहेत. मनात चिंता करत रडत बसला तर कधीही काही मिळणार नाही. म्हणून चिंता करत रडत बसू नकोस. जे होणार आहे ते होणारच आहे. ते कोणीही थांबवू शकत नाही.
प्रत्येक गोष्टीमागे कारण आहे. विनाकारण कुठलीही गोष्ट होत नाही. बाळा, आज तुझ्या जीवनात जे होत आहे ते तुझ्या चांगल्यासाठी होत आहे आणि येथून पुढे देखील जे होणार आहे ते देखील तुझ्या चांगल्यासाठीच होणार आहे. देवाच्या दरबारामध्ये प्रत्येक भक्तासाठी योग्य दिशा नक्की दाखवली जाते. योग्य दिशा सापडली की भक्ताने त्या मार्गावरती चालायचं असतं. स्वामींचा भक्त होणे ही काय छोटी बाब नाही. स्वामींचा भक्त आहेस तर तू भाग्यवान आहेस. स्वामींची भक्ती करायला मिळत आहेस तर स्वतःला नशीबवान समज. कारण अनेकांच्या नशिबामध्ये देवाला स्थान नाही. आपण भाग्यवान आहोत की आपल्याला भक्ती करायला मिळत आहे. कोणीतरी आपल्याला मार्ग दाखवत आहे, मार्गदर्शन करत आहे. कोणाची तरी शक्ती आपल्यासोबत आहे. म्हणून आपल्याला निर्धास्तपणे कुठलीही गोष्ट करण्याची मुभा आहे. बाळा, स्वतःला कम नशिबी समजू नकोस. तुझा अंत झाला असं समजू नकोस. स्वतःला भाग्यवान समज. हीच नवीन सुरुवात समज. जे होईल ते आपल्या भल्यासाठी होईल. स्वतःला भाग्यशाली समज. कारण तुझ्या देखील नशिबाचा आता भाग्योदय होणार आहे. सहमत असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी माऊली टाईप कर. बाळा, स्वामी म्हणतात, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू माझा लाडका भक्त आहेस. बाळा, घाबरू नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचं हे प्रेम बघून भक्तांना स्वामींबद्दल आपुलकी वाटते. स्वामी आपल्यासोबत असल्यावर कुठलंही कार्य करण्यासाठी भक्तांना भीती वाटत नाही. म्हणून स्वामी नेहमी आपल्याला भीती घालवण्यासाठी त्यांचा नामजप करण्याची संधी देतात. आपण त्यांचा नामजप नेहमी करायला हवा. श्री स्वामी समर्थ या नावाने खूप काही चमत्कार घडत असतात. अनुभव आला असेल किंवा अनुभव घ्यायचा असेल तर नक्की एकदा करून बघा. श्री स्वामी समर्थ जेव्हा कानावर पडतं त्यावेळेस एक प्रचंड शक्ती आपल्या अवतीभवती आहे असं आपल्याला जाणवतं आणि हे सत्यच आहे. स्वामी म्हणतात, बाळा, ज्यावेळेस तू कुठलंही चांगलं काम करत असतो त्यावेळेस तुला अडथळा येणार नाही. हीच माझी जबाबदारी असते. म्हणून बाळांनो, कुठलंही चांगलं काम करताना स्वामींचं नाव नक्की घ्या. स्वामींचा नामजप नक्की करा. स्वामी सांगतात त्याच दिशेने चला. स्वामी कधीच आपल्या भक्तांना वाईट मार्ग दाखवणार नाही किंवा वाईट काही शिकवणार नाही. स्वामींनी त्यांचं कार्य योग्य प्रकारे पार पाडलं आहे. आता आपल्याला संधी दिली आहे तर आपण देखील आपलं कार्य योग्य पार पाडूयात. स्वामींना शरण जाऊयात. स्वामी सांगतात त्या मार्गावर चालूयात. सहमत असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. बाळांनो, स्वामींची सेवा करण्याची संधी गमावू नका. जीवनात आपण खूप काही विसरून जातो, परंतु स्वामींना कधीही विसरू नका. जीवनात कधी चांगले दिवस, कधी वाईट दिवस, कधी आनंदी दिवस, कधी दुःखाचे दिवस येत जात असतात. हे जीवनचक्र आहे, हे चालूच असणार आहे. परंतु ज्यांनी आपल्याला मदत केली, योग्य मार्ग दाखवला, अशा भगवंताला, परमेश्वराला कधीच विसरू नका. ते आहेत म्हणून आपण आहोत हे कधीही विसरू नका. जीवनात जे करायचं आहे ते स्वामींच्या सांगण्यावरूनच करायचं आहे. जे मिळवायचं आहे ते सर्व स्वामीच आपल्याला मिळवून देणार आहेत. म्हणून स्वामींच्या भक्तीवर विश्वास ठेवा. स्वामींची भक्ती कधीही वाया जाणार नाही हे 100% सत्य आहे आणि हेच सत्य स्वामी सिद्ध करून दाखवणार आहेत. म्हणून बाळांनो, स्वामींची सेवा कधीही बंद करू नका. जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत सेवा करतच राहायची. जोपर्यंत स्वामी आपल्या सोबत आहेत तोपर्यंत घाबरायचं अजिबात नाही. जे होईल सर्व आपलं भल्यासाठी होईल असाच विचार करून जीवन जगत राहायचं.
बघा, जीवनात कुठलीही कमी आपल्याला भासणार नाही. बाळांनो, हा सुंदर व्हिडिओ देवाने आपल्यासाठी पाठवला होता. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला खरोखर मनापासून आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. आणि बाळांनो, असेच व्हिडिओ दररोज बघण्यासाठी, स्वामी संदेश दररोज ऐकण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.